कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठीत न्यायाधीश संदीप शिंदे निवृत्त यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा घेतलाय। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, प्रशासन उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब शिंदे, दिंडोरी, कैलास कडलक, चांदवड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव राकेश पाटील आदी उपस्थित होते। तर अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशी यांच्यासह उपविभागीय अधिकारी हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते। न्यायाधीश शिंदे निवृत्त यांनी सांगितले की पात्र लाभार्थ्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधत जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या प्रक्रियेची गती वाढवावी, त्यासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करून घ्यावी असे सांगत न्यायाधीश शिंदे यांनी प्राप्त अर्जाची सद्यस्थिती व निकाली काढलेली अर्ज, प्रलंबित अर्जाची कारणे व त्यावरील उपाययोजना, प्रमाणित मोडी नीतीचे भाषांतरकार यांचा सविस्तर आढावा घेतला। जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी सांगितले की नाशिक जिल्ह्यातील विविध तालुक्यात 1,10,00,000 अधिक नोंदी तपासात आल्या। ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 1,11,585 अर्जापैकी 1,16,558 नवीन जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले। तसेच 6 मे 2024 पर्यंत 30,799 जात वैधता प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आल्याचं सांगितलं। अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर आशिया यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली आहे। याबद्दल न्यायाधीश शिंदे निवृत्त यांनी समाधान व्यक्त केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।